रक्तदान जीवनदान है। हमारे द्वारा किया गया रक्तदान कई जिंदगियों को बचाता है। इस बात का एहसास हमें तब होता है जब हमारा कोई अपना खून के लिए जिंदगी और मौत के बीच जूझता है। उस वक्त हम नींद से जागते हैं और उसे बचाने के लिए खून के इंतजाम की जद्दोजहद करते हैं। स्वैच्छिक रक्तदान एक ऐसा पुनीत कार्य है जिसका कोई विकल्प नहीं है। रक्तदान के तुरंत बाद ही लाल कोशिकाएं बनने से शरीर में स्फूर्ति पैदा होती है। रक्तदान करते रहने से हृदय रोग में 5% की कमी आ जाती है। अस्थि मज्जा लगातार क्रियाशील बनी रहती है। इसीलिए रक्तदान को महादान कहा गया है। 30 जुलाई को राज्य के वित्त व वन मंत्री तथा जिले के पालक मंत्री श्री सुधीर मुनगंटीवार इनके जन्मदिन पर रक्तदान का संकल्प किया गया। पूर्व राष्ट्रपति भारत रत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम इनका दुखद निधन होकर 30 जुलाई को ही उनका दफन विधि होने से भारतीय जनता पार्टी की ओर से कार्यकर्ताओं ने 30 जुलाई को पालक मंत्री के जन्मदिन पर रक्तदान का संकल्प पूर्व राष्ट्रपति भारत रत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम इन्हें पुष्प अर्पण कर भावपूर्ण श्रद्धांजलि देकर पूर्ण किया। इस वक्त केंद्रीय रसायन व उर्वरक राज्य मंत्री श्री हंसराज अहिर, जिलाधिकारी डॉक्टर दीपक म्हैसेकर, अधीक्षक अभियंता रुग्णालय अधीक्षक दीक्षित, सुभाष कासनगोट्टुवार, राहुल पावड़े, गिरीश चांडक तथा अन्य पदाधिकारी व कार्यकर्ताओं की उपस्थिति रही। इस वक्त उपस्थित मान्यवरों ने पूर्व राष्ट्रपति भारत रत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम इन्हें याद कर आखिरी सलाम दिया व इस दिन को रक्तदान कर इस महादान में सहयोग करे, ऐसा संदेश भारतीय जनता पार्टी की ओर से दिया गया। जिल्ह्याचे पालकमंत्री श्री सुधीर मुनगंटीवार यांचा आज वाढदिवस आहे। त्यानिमित्तानं भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मोठा उत्सवात वाढदिवस साजरा करा अशी कल्पना होती, परंतु या देशाचे पूर्व राष्ट्रपती महामहिम असलेले भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचं दुःखद निधन झालं आणि त्या दुर्दैवी निधनानंतर आजच त्याचा दफनविधी पण आहे, अंतिम संस्कार आहे। पण अन्य कार्यक्रम न घेता फक्त रक्तदान कार्यक्रम घ्यावा असा पक्षाने निर्णय घेतला आणि या ठिकाणी त्यानिमित्तानं हा रक्तदान शिबिर होत आहे। जवळपास 200 युवक या ठिकाणी रक्तदान करतील आणि वाढदिवसासोबतच आज या ठिकाणी भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या दुःखद निधनाबद्दल या ठिकाणी श्रद्धांजली कार्यक्रम घेण्यात आलेला आहे। तसा एकूण या ठिकाणी आज कार्यक्रम होत आहे। रक्तदान ही समाजाची खूप गरज आहे। एक सामायिक दायित्व समजून पक्षातर्फे वर्षातून अनेक वेळा असे कार्यक्रम आम्ही घेत असतो आणि आज या निमित्तानं दोन्ही दिवस असे आहेत की आज वाढदिवसही आहे आणि दुर्दैवी घटना दुःखद घटना अशी आहे की आज डॉक्टर APJ अब्दुल कलाम भारतरत्न यांचा पण आज दफनविधी होत आहे। दोघांचा विषय ठिकाणी आज आम्ही असं परिपत्रक करीत आहोत। आज या जिल्ह्याचे लोकप्रिय पालकमंत्री आदरणीय सुधीर भाऊंचा वाढदिवस। सुधीर भाऊंचा वाढदिवस साजरा करणे म्हणजे पूर्ण शहराचे नागरिक असो कार्यकर्ते असो हे जीवापाड सुधीर भाऊवर प्रेम करतात, पण काळाने झेप घेतली आणि या देशाचे नव्हे या पूर्ण सृष्टीवर जो महापुरुष होता भारतरत्न डॉक्टर अब्दुल कलाम यांचं 27 तारखेला निधन झालं। सुधीर भाऊंचा वाढदिवस आणि कलाम साहेबांचं निधन त्यामुळे आम्ही सर्व कार्यक्रम रद्द केले आणि या संपूर्ण देशामध्ये एक शोककळा पसरली। पण कार्यकर्त्यांनी संकल्प केला होता की सुधीर भाऊंच्या वाढदिवसाला रक्तदान करू। आज तो संकल्प या भारतरत्न अब्दुल कलामजींना श्रद्धांजली अर्पण करून सर्व कार्यकर्त्यांनी रक्तदान करून महारक्तदान करून हा संकल्प पूर्ण केला। हे भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून आम्हाला सर्वात मोठा सन्मान आहे। याच्यामागे सर्वांचं श्रेय आहे। आदरणीय सुधीर भाऊ हंसराज भैया यांनी 1980 मध्ये म्हटलं होतं की चंद्रपूर शहरामध्ये असा एकही रुग्ण राहणार नाही जो रक्ताविना
दगावणार, तेव्हा संकल्प केला सुधीर भाऊनी आणि हंसराज भैयांनी किंवा रक्तदान हे भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक सामान्य कार्यकर्त्यांनी केलंच पाहिजे.